हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। संध्याकाळची वेळ आहे, देवाला दिवाबत्ती झालेली आहे। संध्याकाळी घरभर अशा पद्धतीने ऊद घातल्यामुळे किंवा धूप लावल्यामुळे त्याचप्रमाणे कापूर जाळल्यामुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न होतं। पावसाळ्यामध्ये तर आवर्जून या सगळ्या गोष्टी कराव्या, त्यामुळे वातावरण तर प्रसन्न राहतेच, परंतु बाहेरचे मच्छर किडे घरामध्ये येत नाहीत। दिवाबत्ती झाली की लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। आज मी बनवणार आहे ज्वारीची भाकरी, शेवग्याची आमटी आणि भात। तर टम्म फुगलेल्या मऊ भाकरी कशा बनवायच्या यासाठी काही टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे। आपण चपात्या बनवताना सुरुवातीला सगळ्या चपात्याची कणिक एकदम मळून ठेवतो। भाकरीच्या बाबतीत तसं करायचं नाही, तर लागेल तसं 2 ते 3 भाकरीचं पीठ एका वेळी मळायचं। भाकरीचं पीठ मळताना ते जास्त वेळ मळायचं, आपल्या हाताचा जो पंजा असतो त्याने अशा पद्धतीने घसरून पीठ मळायचं। ज्वारीची भाकरी बनवताना जेवढं आपण पीठ मळून घेऊ तेवढी आपली भाकरी मऊ होते। या ठिकाणी आपल्याला ज्या आकाराची भाकरी बनवायची आहे, लहान मोठी, त्या पद्धतीने पिठाचा गोळा घ्यायचा, आणखीन एकदा पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ 1 मिनिटासाठी मळून घ्यायचं। भाकरी तुम्ही ताटामध्ये किंवा पोळपाटावर थापू शकता। मी नेहमी पोळपाटावर भाकरी बनवते, मला ते सोपं पडतं। या ठिकाणी आता आपण भाकरी थापून घेऊया। त्यासाठी सुरुवातीला थोडंसं कोरडं पीठ खाली टाकून घ्यायचं, जेणेकरून खालच्या साईडला भाकरी चिटकणार नाही। आपल्या हाताला सुद्धा थोडं कोरडं पीठ लावायचं आणि सुरुवातीला एकाच हाताने आपल्याला भाकरी थापायची आहे। सेंटरमध्ये दाब न देता साईडने हलक्या हाताने दाब देत आपल्याला भाकरी फिरवायची आहे। भाकरीची साईज थोडीशी वाढली की मग आपल्याला दोन्ही हाताचा वापर करून भाकरी थापायची आहे। या ठिकाणी आता मी दोन्ही हाताने भाकरी थापणार आहे, तेव्हा थोडंसं हाताला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने म्हणजे हलका दाब देऊन भाकरी थापायची। आपल्याला थोडीशी पातळ किंवा थोडीशी जाडसर कशी भाकरी हवी तशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची। मी अतिशय पातळ भाकरी बनवते, कारण घरामध्ये जाड भाकरी कोणी खात नाही। आता भाकरी झालेली आहे, ती आपण भाजून घेऊया। भाकरी सुद्धा तव्यावर टाकताना अशा पद्धतीने साईडनी एका हाताने उचलायची, दुसऱ्या हाताचा थोडा सपोर्ट द्यायचा आणि मग दोन्ही हाताने तव्यावर काळजीपूर्वक, आपला हात खाली तव्याला चिटकणार नाही याची काळजी घेऊन भाकरी टाकायची। भाकरीला मग आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी सुद्धा संपूर्ण भाकरीला काठापासून सेंटरपर्यंत सगळीकडे लावायच्या, कडा शिल्लक ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या पांढरट दिसतात। त्यानंतर अशा पद्धतीने एकदा उलटनं फिरवून घ्यायचं साईडने आणि मग भाकरी उलटायची, म्हणजे कुठे चिटकली असेल तरी सुद्धा ती भाकरी सुटते। आणि अशा पद्धतीने भाकरी भाजून घ्यायची। पाहू शकता तुम्ही, भाकरी आता उलटून टाकल्यानंतर फुगायला सुरुवात झालेली आहे। जर कुठे तुम्हाला वाटलं की आपल्या भाकरीमधून वाफ बाहेर जाते, तर त्या ठिकाणी तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने दाबलं तरी सुद्धा वाफ बाहेर जात नाही आणि भाकरी काठोकाठ अशी फुगते। अशा पद्धतीनेच मी आता सगळ्या भाकरी बनवून घेणार आहे। अशा जर टिप्स फॉलो केल्या तर भाकरी टम्म तर फुगतातच, पण मऊ आणि लुसलुशीत होतात। भाकरी चांगल्या होण्यासाठी आपलं पीठ सुद्धा चांगलं हवं, म्हणजे ताजं दळून आणलेलं हवं। खूप दिवसाचं जुनं पीठ असेल तर त्याच्या भाकरी करताना चिरतात, वातड होतात। त्याचप्रमाणे आपण जो तवा भाकरीसाठी वापरतो तो सुद्धा स्वच्छ घासलेला पाहिजे। त्याला जर कुठं डाग आलेला असेल तर मग आपल्या भाकरी सुद्धा करपतात किंवा तव्याला चिटकतात। ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर आपल्या भाकरी सुद्धा मऊ आणि अशा टम्म फुगलेल्या होतात। भाकरी झाल्यानंतर या ठिकाणी मी बनवत आहे शेवग्याची आमटी। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा आपल्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायच्या आहेत। त्याचप्रमाणे त्यावरची साल सुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। शेवग्याच्या शेंगा कट करून झालेल्या आहेत। आता शेवग्याच्या आमटीसाठी वाटण बनवूया। या ठिकाणी वाटण बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे, 4-5 लसणाच्या कुड्या, छोटासा अद्रकचा तुकडा आणि हिरवी कोथिंबीर। अतिशय सिंपल असं वाटण आपल्याला बनवायचं आहे। अशा पद्धतीने फ्रेश वाटण जर आपण भाजीला घातलं तर भाजीची टेस्ट सुद्धा खूप छान येते। भाजी कोणतीही असो त्यामध्ये आपण कमीत कमी मसाल्यांचा वापर केला तर भाजीची जी ओरिजिनल टेस्ट असते ती टिकून राहते। या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये घालून घेऊया चमचाभर तेल। तेल व्यवस्थित गरम झाले की घालूयात मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडले की घालूया जिरं। आता घालूयात यामध्ये शेवग्याच्या शेंगा। शेवग्याच्या शेंगा मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊयात, म्हणजे जे शेंगांना कच्चा वास असतो तो निघून जाईल। यामध्ये घालूयात थोडंसं मीठ। सुरुवातीला अशा पद्धतीने मीठ घालून शेंगा परतून घेतल्यामुळे शेंगांना टेस्ट छान येते।
यामध्ये आता घालूयात वाटण. वाटण सुद्धा आपल्याला शेंगांसोबतच तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण घालूयात 1 चमचाभर काळं तिखट. काळ्या तिखटाऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. तुम्हाला गरम मसाला जरी वापरायचा असेल तरी तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला वापरू शकता. या ठिकाणी मी फक्त काळं तिखटच वापरलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला अगदी थोडंसं वाटीभरच गरम पाणी घालून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण जे मसाला वापरलेला आहे किंवा जे वाटण वापरलेलं आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल आणि त्याला जेव्हा तेल सुटायला लागेल तेव्हा आपल्याला मग हवं तेवढं पाणी आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. या ठिकाणी बघा आपल्या भाजीला तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपल्याला कितपत भाजी घट्ट हवी, पातळ हवी त्यानुसार आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकतो. या ठिकाणी सुरुवातीला जर आपण सगळं गरम पाणी भाजीमध्ये ओतून घेतलं तर मग भाजीमध्ये जो मसाला आहे त्याचा कच्चा वास आपल्याला भाजीमध्ये जाणवतो. पण सुरुवातीला थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घेतली आणि मग आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी घातलं तर भाजीला टेस्ट खूप छान येते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा आमटी करून पहा. आता आमटीला छान उकळी आलेली आहे. आपण गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून ताट झाकून 5 मिनिट आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मऊ होतील. 5 मिनिटानंतर आपण एकदा चेक करायचं की आपल्या शेंगा ह्या शिजल्यात का, म्हणजे मऊ झाल्यात का. एखादी शेंग साईडला घेऊन चमच्याने असे दाबून पाहायचं की शेंग शिजली का नाही आणि भाजी आपली रेडी झालेली आहे. रात्री मी पूर्णतः किचन अशा पद्धतीने आवरून साफ करून ठेवते. कापडाच्या साहाय्याने किचन ओटा गॅससुद्धा पुसून ठेवायचा, त्यामुळे आपल्या घरामध्ये झुरळं होत नाहीत. त्याचप्रमाणे किचन जर असं व्यवस्थित साफसूफ असेल तर आपल्याला सुद्धा फ्रेश वाटते. आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.